नमस्कार. आज आपण उकडीचे मोदक कसं बनवायचे ह्याची रेसिपी बघणार आहोत. तर सुरुवातीला मी जे नारळ होतं ते खोलून घेतलं आणि त्याचं वरचं सगळं जे काही पाट असते ते काढून घेतले आणि मिक्सरमध्ये आणि किसणीने थोडंसं बारीक आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतले. त्यानंतर कढईमध्ये टाकून ते सारण बनवायला ठेवलं आणि मग पीठ चाळून घेतलं. जे तांदळाचं पहिल्यांदाच मी उकड बनवणार होती. उकडीचे मोदक मी फर्स्ट टाईम ट्राय करणार होती. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा फर्स्ट ट्रायसाठी चांगला आहे. खूप छान झालेले मोदक, तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर करते. तर प्रथम आपण खोबरे टाकलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये तूप टाकलं कारण खोबरं कढईला चिटकू नये म्हणून. त्याच्यानंतर खसखस भाजून घेतली आणि मग त्याच्यानंतर गूळ ॲड केला. आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं एकजीव करायचं आहे. जोपर्यंत गूळ छान असा विरघळत नाही किंवा खोबरं छान असं भाजत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. चला तर मी हलवून घेते मस्त. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये खव्याचे पेढे ॲड केले. त्याच्यामुळे टेस्ट छान येते, चव छान येते, खूप छान लागतात तेही ॲड केल्यानंतर. तर खव्याचे पेढे ॲड केल्यानंतर परत मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे वेलची पावडर. वेलची पावडर चवीनुसार आपण ॲड करू शकतो, फ्लेवरनुसार ॲड करू शकतो. तर मस्त अशी मी वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि बघू शकता आपलं मिश्रण जे काही आपलं सारण आहे मोदकासाठी ते इकडे तयार झालेलं आहे. दुसरीकडे मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. प्रमाणाने घ्यायचं आहे. जर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेत असेल तर आपल्याला त्याप्रमाणे 1 वाटी आपल्याला अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इकडे मी 2 वाट्या घेतलेल्या, तर मी इकडे 2च्या हाफ मी पाणी घेतलेलं आहे. उकड काढण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पीठ टाकून ते एकसारखं एकजीव करायचं आहे आणि त्याला झाकून द्यायचं आहे गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला ते छान असं पीठ मळायचं आहे. जोपर्यंत पीठ छान लुसलुशीत होत नाही तोपर्यंत मोदक चांगले जमत नाहीत. तर त्यानंतर मी इकडे पाऱ्या करायला घेतल्या. मस्त असा गोळा केला आणि पाऱ्या करायला घेतलं. त्याच्यामध्ये सारण भरलं आणि मोदक वळायला घेतला. मी फर्स्ट टाईम करत होते तर पहिल्या भीतच करत होते. तर बघू जमतोय का म्हणत मी मोदकाला सुरुवात केली आणि मस्त खूप छान मोदक जमलेला बघू शकता तुम्ही. त्या हलक्या हाताने आपल्याला त्याला हलक्या हाताने करायचं आहे कारण मग त्या पाऱ्या तुटू शकतात. खूप छान असा मोदक तयार झालेला आहे आपला. त्याच्यानंतर तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे म्हणजे त्याला असं चिरत नाहीत ते. त्यानंतर त्याला केशर लावलेलं आहे छान दिसण्यासाठी म्हणू शकता तुम्ही. आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा म्हणजे भांडं काळं पडत नाही. त्याच्यानंतर चाळणी ठेवून त्याच्यावरती मोदक ठेवून ते वाफवून घेतले आणि छान अशी तुपाची धार सोडून आपले उकडीचे मोदक तयार आहेत खाण्यासाठी. खूप छान झालेले. आणि मग काय बाप्पांना आपला नैवेद्य दाखवला आज मोदकाचा. छान दिसतोय ना. चला भेटूया.